नमस्कार. तुम्ही पाहत आहात जय जय स्वामी समर्थ उपदेश स्वामींचा कौल तुमच्या मनाचा. तर यामध्ये आपण पाहत आहोत की ही जी ऑरेंज साडीवाली आहे ना, ती आहे गई. ती एकदम स्वामी भक्त असते. तर तिला स्वामींनी स्वामींसाठी गोधडी शिवण्यासाठी सांगितलेली असते व गोधडीचा प्रत्येक टाका घालताना तिला स्वामींचं नाव घ्यायचं असतं. पण हे मात्र ती विसरूनच जाते व तिची गोधडी ही शिवून होते. तर ही कपिला मात्र आता मनातच हसत असते. तर तेवढ्यात तेथे स्वामी येतात व ही गई जी असते ती आता खूपच चिंतेमध्ये असते की मी आता काय करू, माझ्याकडनं असा अपराध कसा काय झाला म्हणून. तर स्वामी तिला समजावतात की हे बघ गई, तुझं मन किती संत आहे हे अगदी मला माहीत आहे. आणि हे जे कपिलासारखे लोक जे असतात ना, अगं त्यांना फक्त दुसऱ्यांना नावं ठेवायलाच आवडतं. त्यांना दुसरं काहीही काम नसतं. त्यामुळे अशा लोकांकडे अजिबातही लक्ष द्यायचं नाहीस. तू माझी किती भक्ती करतेस, तू किती साधू आहेस हे मला अगदी बरोबर माहिती आहे. आठव बरं मी तुला काय सांगितलं होतं म्हणून, असं स्वामी गईला बोलतात. तर गईला तेव्हा आठवतं की स्वामींनी तिला सांगितलं होतं की गोधडी शिवताना प्रत्येक टाका जेव्हा घालशील तेव्हा स्वामींचं नाव घ्यायचं म्हणून, स्वामींचं नामस्मरण करायचं म्हणून. मात्र गईने गोधडी शिवायला सुरुवात तर केलेली असते, मात्र गई स्वामींचं नाव घ्यायला विसरून गेलेली असते आणि त्यामुळेच ती आता फार चिंतेत असते. पण स्वामी येऊन तिला समजावतात. आता मात्र स्वामींच्या अशा बोलण्यामुळे ही कपिला जी आहे ती थोडीशी अशी घाबरलेली किंवा अशी चकितच झालेली असते. तर हाच सगळा प्रसंग जो आहे ते स्वामींनी जेव्हा गईला उपदेश केलेला असतो गोधडी शिवण्यासाठी व त्यांचं नामस्मरण करण्यासाठी सांगितलेलं असतं, हा सर्व प्रसंग आता इथे दाखवलेला आहे. तर स्वामींच्या येण्याने व स्वामींच्या उपदेश करण्याने ही कपिला जी पूर्णपणे नास्तिकच असते ती जरा आता नाराजच झालेली असते. पण स्वामी मात्र गईला समजावून घेतात व ती जी गोधडी शिवलेली असते गईने, स्वामींचं नामस्मरण न करता त्यावर आता ते हात ठेवतात आणि त्याच वेळेस चमत्कार होतो. तर ती जी गोधडी गईने शिवलेली असते त्याचे काही टाके घालण्याचे बाकी असतात, पण स्वामींनी हात लावताच ती पूर्ण गोधडी शिवून पूर्ण झालेली असते. आता हा चमत्कार पाहून तिथं उपस्थित असणारे सर्वच जण खूपच चकित होतात. तर ही कपिला ती तर खूपच जास्त चकित झालेली असते हे सर्व पाहून. पण गई जी आणि तिथे असणारे ती माई, त्या दोघी ज्या आहेत त्या खूप स्वामी भक्त असतात. तर हे पाहून त्या फारच आनंदित झालेल्या असतात हा चमत्कार पाहून. गई तर एकदम भारावूनच गेलेली असते, पण कपिला मात्र खूपच चकित झालेली असते. तर पुढच्याच क्षणी काय होतं की त्या गोधडीला सर्व जे काही टाके घातलेले असतात ना ते परत एकदा निघून येतात. तर मात्र हे पाहून आता गई मात्र खूपच आश्चर्यचकित होते व बाकी सर्वच आश्चर्यचकित झालेले असतात की हा चमत्कार झाला कसा. त्यावर स्वामी सर्वांना उपदेश करतात व सर्वांना समजावतात की हे पहा, मानवी आयुष्याचंही हे असंच आहे. तर इकडे आपण पाहत आहोत की तिथे सोमेश व कौशिकी ही त्यांची जी छोटी मुलगी आहे यमू, तिच्यासोबत इकडे गावामध्ये आलेले असतात आणि बरोबर ज्या ठिकाणी यशोदाताईचा मृत्यू झालेला असतो त्या ठिकाणी ते येऊन पोहोचतात. तर तेवढ्यातच त्या यमूच्या हातामध्ये एक दगड असतो. तर तो सफेद रंगाचा दगड जो आहे तो अचानक लाल रंगाचा होऊन जातो व त्यातून आवाज यायला सुरुवात होते की दत्ता असं करू नकोस, मला मारू नकोस वगैरे, स्वामी माझ्या सोमेश्वर लक्ष ठेवा, तुमची कृपा त्याच्यावर राहू द्यात. आता मात्र हे पाहून हे सोमेश व कौशिकी आणि यमू हे तिघेही खूप आश्चर्यचकितच होतात. तर यमू हा आवाज ओळखते व बोलते, हा तर यशोदा आत्याचा आवाज आहे. तर सोमेशही बोलतो की हो, हा तर ताईचाच आवाज आहे, पण हे कसं झालं. तेवढ्यात तेथे स्वामी येतात व स्वामी सांगतात की हो बरोबर आहे, हा यशोदेचाच आवाज आहे आणि यशोदेच्या बाबतीत जे काही घडलं आहे ना ते आज तुम्हाला कळणार आहे व यशोदा आज मुक्त होणार आहे.
त्यावर सोमेश व कौशिकी सांगतात, पण ताईला तर हृदयविकाराचा झटका आलेला होता ना. त्यावर स्वामी सांगतात की नाही, तिचा खून झाला होता आणि तोही याच ठिकाणावर तिचा खून झालेला होता. आता मात्र सोमेश आणि कौशिकी खूपच आश्चर्यचकित झालेले असतात, कारण त्यांना दत्ताजी आणि सुभद्रा म्हणजे सोमेशचा मोठा भाऊ आणि वहिनी यांनी हेच सांगितलेलं असतं की यशोदेचा मृत्यू जो आहे तो हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे म्हणून. तर आता त्यांना सत्य दाखवण्यासाठी स्वामी त्या यमूच्या हातातील जो दगड आहे तो स्वतःच्या हातामध्ये घेतात व तो गरगर फिरवतात. तो दगड गरगर फिरताच जो काही यमूसोबत घातपात झालेला असतो तो सगळा प्रसंग आता त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. तर यशोदा जी आहे ती वारीसाठी निघालेली असते. तर ती स्वामींचं नामस्मरण करतच खूपच भक्तिभावानेच नामस्मरण करत असते आणि वारीसाठी निघालेली असते. पण तितक्यातच वाटेत तिला दत्ताजी आणि सुभद्रा म्हणजे तिचा मोठा भाऊ आणि वहिनी भेटतात. तर यशोदा त्यांना विचारतेही की तुम्ही इथे काय करताय म्हणून. तर तेव्हा दत्ताजी यशोदाला बोलतो की ताई, अगं तुझं अर्ध आयुष्य तर गेलं आहे. त्यावर यशोदेला कळतच नाही की हा असा काय बोलतोय म्हणून. त्यावर दत्ताजी पुढे बोलतो की हो ना, आता तू वारीसाठी जाशील आणि तिथे तुला खूप लोक भेटतील आणि ते तुला समजावतीलही की या या सगळ्या संपत्तीमध्ये वगैरे काही एक ठेवलेलं नाही आहे, तू फक्त नामस्मरण कर वगैरे, आणि यामध्ये तू विरक्तीच्या मार्गाकडे चालली जाशील आणि तुला या संपत्तीचा मोह वगैरे सगळा सुटून जाईल आणि मग लोक याचा गैरफायदा वगैरे घेतील. त्यावर यशोदा बोलते, हो रे, तुझं बोलणं अगदी बरोबर आहे आणि म्हणूनच मी आधीच ठरवलेलं आहे की माझी जी संपत्ती आहे ती मी इथे स्वामी स्थानावर येणारे जे गोरगरीब आहे त्यांच्यासाठी दान करणार आहे म्हणून. आता मात्र हे बोलणं ऐकून ही जी सुभद्रा असते म्हणजे यशोदेची वहिनी, ही खूपच भडकते व बोलते, ताई तू असं काही एक करणार नाही आहेस. आता मात्र ही यशोदा खूप चकित होते की हे दोघे माझ्याशी असे का बोलत आहेत, असे का वागत आहेत म्हणून. तेव्हा सुभद्रा पुढे बोलते की तुझी जी काही संपत्ती आहे ना ती मुकाट्याने तू आमच्या नावावर करून दे, आम्हाला तुझी संपत्ती हवी आहे म्हणून. आता मात्र यशोदा चिडते व बोलते की असं काही एक होणार नाही आहे. अरे, मी तुझी मोठी ताई आहे आणि मी खूप प्रेमाने तुला वाढवलेलं आहे दत्ताजी. अगदी माझ्या मुलाप्रमाणे मी तुला जीव लावलेला आहे आणि मी तुला आधीच सांगितलेलं होतं की माझी जी काही संपत्ती असणार आहे ती मी गोरगरिबांसाठी दान करणार आहे आणि माझं जीवन मी स्वामी भक्तीसाठी वाहून नेणार आहे म्हणून. हे तर मी तुला आधीच सांगितलेलं आहे, मग तू माझ्याशी असं का वागत आहेस म्हणून. आता मात्र यशोदेला सोमेशची आठवण होते व ती स्वामींना प्रार्थना करत असते की स्वामी, आज माझं इथे काय होईल मला माहीत नाही, पण माझ्या सोमेशकडे मात्र लक्ष ठेवा. दत्ताजी माझ्याकडे जे काही वागत आहे ना माझ्यासोबत, हे एक ना एक दिवस सोमेशला नक्कीच कळू द्या व त्याला हे सत्य जे आहे ते त्याच्यासमोर नक्कीच येणार आहे. आता मात्र ही जी सुभद्रा असते ती खूपच चिडलेली असते, कारण तिला फक्त यशोदेची प्रॉपर्टी हवी असते. तर ती आता चाकू काढते व यशोदेला धमकावतेच की गपगुमान अंगठा दे आणि तुझी जी काही प्रॉपर्टी वगैरे आहे ना ती आमच्या नावावर करून दे, नाहीतर हे पाहतीयेस ना यानेच मी तुमचा जीव घेईल. आता मात्र यशोदा फारच दुखावून गेलेली असते. तिचा विश्वासच बसत नसतो की तिची वहिनी व तिचा दादा तिच्याशी असंही वागू शकतात म्हणून. पण आता दत्ताजीही तिला बोलतो की हो, ती जे काही बोलतेय ना ते बरोबर आहे. तुझी जी काही प्रॉपर्टी आहे ना ती मला हवी आहे. तू कोणालाही दान वगैरे करणार नाही आहेस ती. ते असं काहीसं बोलणं त्यांचं सुरू असतं आणि असं बोलता बोलताच यशोदा तयार होत नाही आहे हे पाहून दत्ताजी अचानक यशोदेचा गळा दाबायला सुरुवात करतो. तर सुभद्रा ही चाकू दाखवून तिला धमकावतच असते. पण जेव्हा तो दत्ताजी यशोदेचा गळा दाबत असतो तेव्हा यशोदा
स्वामींचं नामस्मरण करते व स्वामींना विनंती करत असते की स्वामी माझ्यानंतर माझ्या सोमेशकडे लक्ष द्या. हे दोघं माझ्याशी जे काही वागले आहेत ना ते माझ्या सोमेश सोबत कधीही घडू नये म्हणून. असंच ती स्वामींना विनंती करत असते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटचा श्वास सुरू असेपर्यंतही यशोदा जी आहे ती स्वामींचं नामस्मरण करत असते व स्वामींनाच आठवत असते. आता ती जमिनीवर कोसळते तसं दत्ताजी पटकन पुढे येऊन तिचा अंगठा जो आहे तो त्या पेपरवर घेतो आणि तिची प्रॉपर्टी जी आहे ती स्वतःच्या नावावर करून घेतो. त्यावर ही सुभद्रा बोलते, अहो वंश तर खरोखरच मेले आहेत. तेव्हा दत्ताजी बोलतो, जरा हळू बोल. आणि काय आपण लोकांना आता हेच सांगायचं आहे की ताईला हृदयविकाराचा झटका आलाय आणि ती हृदयविकाराच्या झटक्याने मेली आहे म्हणून. बाकी इथे काय झालं हे फक्त आपल्या दोघांमध्येच राहील आणि गावकऱ्यांना मात्र असंच वाटेल की ही जी आहे ती हृदयविकाराच्या झटक्यानेच मेली आहे म्हणून. असं बोलून घाईघाईमध्येच ते दोघेही तिथून जायला निघतात. आता ते गेल्यानंतर ही यशोदा जी आहे ती एकदा शेवटचे डोळे उघडते व स्वामींना शेवटपर्यंत ती हीच विनंती करत असते की स्वामी माझ्या सोमेशकडे लक्ष द्या. ती दत्ताजी माझ्याशी जे काही वागलं आहे ते सत्य एक ना एक दिवस त्याच्याकडे येईलच. मी जे काही तुमची सेवा केली आहे, तुम्ही मला जे काही उपदेश केला आहे ना तसाच कृपादृष्टी तुमची सोमेश्वरही राहू द्या. आता स्वामीजी जे आहेत ते या सोमेश आणि कौशिकीला झालेला सगळा वृत्तांत जो आहे तो दाखवून देतात. आता ह्या सगळ्यामुळे सोमेश आणि कौशिकी आणि यमू हे तिघेही फार दुखावले गेलेले असतात. सोमेशचा तर विश्वासच बसत नसतो की त्याचा दादा असंही करू शकतो त्याच्या ताईसोबत म्हणून. तेव्हा सोमेश बोलतो की दादा, अरे तू हे काय केलंस, माझा खरंच विश्वास बसत नाही आहे. आणि दादा जर मला बोलला असता ना असं काही तर मी ताईलाही सांगितलं असतं, पण मी माझी सुद्धा संपत्ती सगळी तुला देऊन टाकली असती म्हणून. त्यावर तो रागारागातच बोलतो की आता मी दादाकडे जाऊन जाब विचारणार आहे त्याला म्हणून. त्यावर त्याची पत्नी म्हणजे कौशिकी त्याला सांगते की अहो असा रागात घेतलेला निर्णय बरा नाही आहे म्हणून. आणि यमूही समजावते की बाबा आपण तेच करूया जे आपल्याला स्वामी आजोबा सांगतील तेच. तेव्हा स्वामी त्यांना उपदेश करतात व बोलतात की आता हेच करा जे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून. तर इकडे दत्ताजीच्या घरी दत्ताजी जो आहे तो असा लकवा मारून त्याचं तोंड हात वगैरे सगळं वाकडं झालेलं असतं, त्याला बोलताही येत नसतं. अशा अवस्थेत तो तिथे बसलेला असतो. तर त्याची पत्नी सुभद्रा जी आहे ती डोक्याला हात लावूनच तिथे बसलेली असते तिच्या नवऱ्याला असं काय झालं आहे म्हणून. तर तितक्यात तेथे सोमेश आणि कौशिकी येतात. तर सोमेश फारच रागात असतो आणि तो रागातच आल्या आल्या त्याच्या दादाला म्हणजे दत्ताजीला बोलतो की दादा तू हे काय केलंस, मला सर्व काही सत्य समजलं आहे. मला स्वामींनी सर्व काही दाखवून दिलेलं आहे की तू आम्हाला सांगितलंस की यशोदाताई हृदयविकाराच्या झटक्याने गेली, पण खरं तर तूच संपत्तीसाठी तिचा खून केलेला आहेस म्हणून. आता मात्र सत्य उघड आलंय हे पाहून सुभद्रा सुद्धा फारच घाबरून गेलेली असते. आणि हा सोमेश जो आहे तो दत्ताजीला बोलत असतो की अरे तू जर बोलला असतास ना तर आम्ही दोघांनीही आमची दोघांचीही सगळी जी संपत्ती आहे ती तुला देऊन टाकली असती. अरे ताईचा किती जीव होता आपल्यावर, पण तू मात्र काय केलंस की संपत्तीसाठी तिचा असा जीव घेतलास का. त्यापेक्षा तू एकदा मला बोलायचं होतंस ना, मी स्वतः ताईला बोललो असतो तिची संपत्ती तुला देण्यासाठी आणि मी हसत हसतच माझी संपत्ती सुद्धा मी तुला देऊन टाकली असती. अरे तिने आपल्याला किती जीव लावलाय, आपल्याला लहानाचं मोठं तिने केलंय. असं सर्व सोमेश बोलत असतो. तर तेवढ्यातच स्वामी त्या छोट्या मुलीला म्हणजे यमूला घेऊन तेथे येतात. तर यमू जी असते ती यशोदेचाच पुनर्जन्म असते. तर आता ही यमू जी आहे ती दत्ताजी जवळ येते व बोलू लागते, दत्ताजी तू काय केलंस, हे माझा जीव घेतलास तू आणि तेही संपत्तीसाठी. असं यमू आता त्या दत्ताजीला बोलत असते की अरे माझं आयुष्य जे आहे ते मला स्वामी भक्तीसाठी वाहून द्यायचं होतं, पण तू काय केलंस की अर्ध्यावरच माझं आयुष्य माझ्याकडून हिरावून घेतलंस आणि तेही संपत्तीसाठी केलं आहेस तू हे सर्व. अरे माझा किती जीव होता तुझ्यावर,
मी अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे तुला वाढवलं होतं, त्याप्रमाणेच मी तुला जीव लावत होते. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि मी शेवटपर्यंत तुला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू मात्र माझं काहीही ऐकलं नाहीस. तुला आठवतंय का, मी तुला बोलले होते की एक ना एक दिवस हे सत्य सोमेश समोर येईलच म्हणून. आता मात्र यमू असं बोलतीये हे पाहून यमूचे आई वडील म्हणजे सोमेश आणि कौशिकी आश्चर्यचकित झालेले असतात. तेव्हाच स्वामी त्यांना सांगतात की यमू जी आहे तीच यशोदेचा पुनर्जन्म आहे. म्हणजे आणि ते सुभद्रेलाही बोलतात की तू जेव्हा यमूला मारण्याचा प्रयत्न केलास ना, तेव्हा तिला आम्हीच वाचवलं होतं. तर आधी ही कौशिकी जी आहे, ती सुभद्रा जी आहे यमूची काकू, तिने या यमूला जाळून मारण्याचा प्रयत्न केलेला असतो व त्यातून स्वामींनीच तिला वाचवलेलं असतं व स्वामींनीच या यमूला उपदेश केलेला असतो. तर स्वामी खूप चिडलेले असतात या दत्ताजी आणि सुभद्रेवर. ते त्यांना सांगतात की हो, सुभद्रेचा जेव्हा प्राण गेला ना, तेव्हा तिच्या उशाखाली डोक्याखाली एक दगड होता, हाच तो दगड आहे आणि त्यावेळेस तिचा सर्व जीव जो आहे तो या दगडामध्ये, तिचा आत्मा जो आहे तो या दगडामध्ये वास करत आहे म्हणून. आता मात्र सर्वच जण खूप चकित होतात, सर्वांना काही कळत नसतं. तेव्हा सोमेश विचारतो की स्वामी, तुम्हाला सगळं माहीत होतं, मग तुम्ही हे अडवलं का नाहीत म्हणून. तेव्हा स्वामी सांगतात की अरे, हे सगळं प्रारब्धाचे खेळ आहेत, जे तुमच्या प्रारब्धात आहे ते तुम्हाला भोगावंच लागतं म्हणून. आता स्वामीजी तो सफेद रंगाचा दगड खाली ठेवतात व यशोदेला सांगतात की यशोदा, तुझी शेवटची इच्छाही आता पूर्ण झालेली आहे, आता तू मुक्त होऊ शकतेस आणि आता तुला यमूच्या शरीरामध्ये वास करण्याची गरज नाही आहे म्हणून. तू तुझं राहिलेलं आयुष्य जे आहे ते आता आमच्या स्वामी भक्तीसाठी वाहून दे व तू आमच्यामध्ये विलीन हो. तर तेवढ्यातच चमत्कार होतो व तो सफेद रंगाचा दगड हळूहळू लाल होतो व त्या ठिकाणी एक ज्योत प्रज्वलित होते. आता स्वामींनी उपदेश केल्यानंतर ती ज्योत जी आहे ती स्वामींमध्ये विलीन होऊन जाते. तर स्वामी आता यमूला त्यांच्या जवळ बोलावतात, तिच्या डोक्यावर हात ठेवतात व तिला उपदेश करतात. तर असं काहीसं आता या भागामध्ये आपण पाहत आहोत. तर पुढे काय होतं की ही जी यमू आणि तिचे आईवडील आहेत ते सोलापूरला परत जाणार असतात. तर स्वामी तिथे सर्वच जण उपस्थित असतात. स्वामी यमूला बोलतात की यशोदेने आमच्यासाठी एक कविता लिहिली होती ना, ती म्हणतेस का. तर यमूला फारच आनंद होतो व ती स्वामी समर्थांचा जप करते आधी व कविता बोलते. तर ती कविता अशी असते, दीप उजळला दारी तुमच्या, मन गुंतले नामी तुमच्या, करुणा करा दीनदयाळा, माथा ठेवितो चरणी तुमच्या. आता ही कविता ऐकल्यानंतर स्वामी खूपच खुश झालेले असतात. स्वामी एकदम भारावून गेलेले असतात तिची स्वामी भक्ती पाहून. तर यमू बोलते की स्वामी, आता मी सोलापूरला गेल्यानंतर मला तुमची आठवण आली तर. तेव्हा स्वामी तिला उपदेश करतात व तिला जेव्हा कधी स्वामींची आठवण येईल तेव्हा स्वामींचा नामजप करण्याचा उपदेश तिला स्वामींनी केलेला असतो. तर आता सर्वच जण स्वामींचं दर्शन घेतात. तर पुढच्या भागात स्वामी जे आहेत ते या दोघांसोबत काहीतरी फुलाचं रोप वगैरे लावताना आपल्याला दिसून येतात. तेव्हा स्वामी बोलतात, मनुष्य प्राण्याचंही अगदी तसंच आहे. ही फुलं ना खूप नाजूक व कोमल असतात. आपल्याच आनंदामध्ये ती मग्न असतात, पण त्यांना माहीतच नसतं की काही वाईट भुंगा जो आहे तो त्यांच्यावर मंडरावत असतो म्हणून. त्यांना मात्र स्वतःच्या आनंदात असल्यामुळे याचा काही एक माहिती वगैरे नसते आणि म्हणूनच त्यांचं आयुष्य मार्गी लावण्यासाठी वगैरे त्यांना एका गुरुची आवश्यकता असते. म्हणूनच सर्वांना आयुष्यामध्ये गुरु स्थान कोणी ना कोणी असलं पाहिजे. तर अशाच मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.